सारे प्रवासी घडीचे प्रकरण दुसरे. खमिसाच्या बाहीने नाकाचा शेंबूड पुसता पुसता वयाची 5 वर्षे कशी झपाझप गेली. कशी गेली ते धड कळले सुद्धा नाही आणि एके दिवशी प्रत्यक्ष शाळेत जाण्याची न भूतो न भविष्यती अशी आपत्ती ओढवली. चालू काळात मॉन्टेसरी या परदेशी बाईच्या नावाखाली पोरा बाळांची जी चैन चालते ती त्यावेळी उपलब्ध नव्हती. सध्या मॉन्टेसरीने शोधून काढलेल्या शाळेत पोरे जातात, हवा तो खेळ खेळतात, दंगा मस्ती करतात आणि पुन्हा वर चॉकलेट पेपर मिठे खाऊन आईपेक्षा मॉन्टेसरी बरी असे म्हणत घरी येऊ शकतात. दुर्दैवाने मी बराच लवकर जन्माला आलो होतो आणि त्या काळात मॉन्टेसरी सारखी चांगली बाई निपजली नव्हती. शाळेत जायचे, लगेच अक्षरे गिरवीत बसायचे आणि वेळी अवेळी वेताच्या छडीचा मार खायचा, हेच माझ्या नशिबी होते त्या काळात. त्यामुळे शाळा म्हणजे आपत्ती हे समीकरण डोक्यात पक्के होते. ही आपत्ती एकदाची ओढवली. एके दिवशी रात्री विनायक बुवा भटजी आपला गंजलेला काजळलेला कंदील हातात घेऊन घरी आले. अपुऱ्या तेलामुळे तो मधून मधून भगभगत होता. ते आले आणि सोप्यावर लोडाला टेकून बसले. आपला कंदील बारीक करून त्यांनी बाजूला ठेवला आणि आमचा कंदील पुढ्यात ओढला. बंडीच्या खिशातून फाटके लक्तरी पंचांग काढले. एका भिंगाची 40 नाकावर ठेवली. त्यांना उजव्या डोळ्याने साधारण बरे दिसत असे. त्यांनी दोरीचे फेरे दोन्ही कानाभोवती घेतले. विनायक बुवांचे हे सोपस्कार होईपर्यंत आबा आले आणि त्यांच्या समोर बसले. मग ग्रहयोगावर खलबते करीत उत्तमशा मुहूर्ताचा शोध सुरू झाला. मला आठवते त्यावेळी कुतूहल गोंजारीत मी बाजूलाच उभा होतो. त्यावेळच्या माझ्या आठवणीप्रमाणे आजोबांच्या 13व्याचे जेवण कधी घालावे हे सांगण्यासाठी विनायक बुवा असेच एकदा रात्री पंचांगानिशी आले होते आणि त्यानंतर 1-2 दिवसातच गुळवणी वड्यांचे स्मरणात राहील असे मस्त जेवण झडले होते. गावातले कितीतरी लोक पडवीत बसून जेवत होते. परसाबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळी चाटण्यासाठी कुत्र्यांचे केवढे तरी लटांबर केकाटत होते. पुन्हा एकदा विनायक बुवा आले आहेत. आजोबांचे आणखी एखादे 13वे असेल का अशी कल्पना करीत गुळवणीने भरलेला द्रोण मी माझ्या डोळ्यांसमोर आणीत होतो. तेवढ्यात आकस्मिकपणे माझे नाव निघाले. माझे 13वे असा प्रश्न माझ्या बालमनात येतो न येतो तोच माझ्या नजरेसमोरचा गुळवणीचा द्रोण फटकन गळून पडला. कारण माझ्या नावामागोमाग शाळेचाही उल्लेख निघाला. सोमवारी सकाळी 10:37 शाळेत माझा प्रवेश झाला पाहिजे असे निर्दयपणे सांगून भटजी बुवा जायला उठले. जाताना पडशीमध्ये नारळ आणि तांदूळ टाकायला ते विसरले नाहीत. पडशीतले 4 तांदूळ परत सुपात टाकायचे सुद्धा त्यांना सुचले नाही. घाईघाईने उठले. उठता उठता पंचावर पाय पडून त्यांचा काष्टा सुटला. त्यांचा पंचाच सुटायला हवा होता पण सुटला नाही आणि तरीही डोक्यावर संकटाचा चिरा असून सुद्धा केवळ सूड उगवण्यासाठी म्हणून मी त्यावेळी फितकन हसलो. हस हस, उद्या शाळेत जाताना रडशील अशी शापवाणी ओकीत त्यांनी कंदील उचलला आणि ते निघून गेले. आणि त्यांची शापवाणी खरी ठरली. शाळा नको, शाळेत जाणार नाही असं म्हणत मी ओक्साबोक्शी रडण्यास प्रारंभ केला. ही रडारड किमान आठवडाभर तरी चालू ठेवली. मला वाटते त्यावेळी मी एकूण जेवढा रडलो तेवढा पुढल्या आयुष्यात कधीच रडलो नाही. नवीन कपडे, नवीन पाटी, नवीन पेन्सिल, नवीन अंकलिपी, कितीतरी प्रलोभने मला दाखवण्यात आली पण मी कशाला भुललो नाही, रडणे थांबवले नाही. रडत रडत आई, बाबा, आजी यांच्याकडे आ वासून भेदरट नजरेने पाहिले. कधी खरा रडलो, कधी ओढून ताणून रडलो. सुक्या डोळ्यांनी, ओल्या डोळ्यांनी जमेल तसा रडलो. बाहूखाली डोळे लपवून डोळ्यांना थुंकी लावत रडलो.
आज उद्या परवा माझ्या सतत रडण्याने घरी कुणीतरी द्रवेल असे वाटले होते. पण त्या रडण्याचा कुणावरही फारसा परिणाम झाला नाही. आबा तर बेमुरवतपणे हसू लागले. मला वाटले होते माझी आई माझे कौतुक करील, मला पाठीशी घालील, शाळेच्या संकटातून वाचवील, पण तसे काही झाले नाही. पुढे पुढे मी रडताना आडवा पडू लागलो, व्याकुळ होऊन गडबडा लोळू लागलो. हेतू हा की आईचे मातृप्रेम द्रवू लागेल, पोटाशी धरून ती गोंजारू लागेल. तरीही चालत असता पडलो पाहुनी, उचला या मज येई धावनी, गोंजारी पोटाशी धरुनी ती माझी आई. पुढे शाळेत पाठ केलेल्या आईवरील या गीताप्रमाणे काही घडले नाही. उलट मेल्या डुकरासारखं लोळतय की त्या, असं म्हणत तिने पाठीत धपाटेच तेवढे घातले. त्यामुळे पुढे स्मरण तुझ्या ममतेचे होई, तव उपकारा सीमा नाही, कैसा होऊ मी उतराई गे माझे आई, असे म्हणण्याची पाळी माझ्यावर आली नाही. नाही म्हणायला माझी आजी तेवढी माझ्या सहाय्याला धावून आली. जुनी माणसेच अधिक चांगली असे जेव्हा आज मी सरधोपट विधान करतो, तेव्हा त्यामागे आजीच्या उपकाराचे धागेदोरे असावेत असे मला वाटते. शिकून सवरून करायचंय काय, असे ती त्यावेळी जी तोडून म्हणाली. घरचा वाड वडिलार्जित जमीन जुमला आहे, शेती भातीवर नजर ठेवून राहील आणि आपले पोट भरील, असे ती उठता बसता म्हणत राहिली. पुढच्या काळात कुळ कायदा येईल याची बिचारीला काय कल्पना. शिकून सवरून खायचे काय, शिकून का कुठे पोट भरते, शिकून सवरून शेवटी मास्तराचाच मार खायचा ना. ती अशिक्षित म्हातारी असून सुद्धा अभ्यास म्हणजे छडी हे समीकरण तिला ठाऊक होते. छडी लागे छमछम विद्या येई घमघम या तत्कालीन म्हणीचा परिणाम असेल कदाचित. मास्तर जेवढा अधिक मार्का तेवढा तो अधिक चांगला, असेही त्यावेळी वडीलधाऱ्यांचे शिक्षण विषयक मत असे. तथापि त्या समंजस म्हातारीचे कुणी काही ऐकले नाही. जिने आबांना जन्म दिला तिचेही ऐकायला ते तयार झाले नाहीत. आई थोर तुझे उपकार हे गीत त्यांनी आपल्या बालपणी पाठ केले नसावे. पण आजीही नाही म्हटलं तरी चिवट होती. लीना लीना नि भिकार चिन्ह असे म्हणत ती घरभर फिरली. माझे रडे थांबावे म्हणून मला समजावू लागली. तू चिंता नको करू, तुका कोण शाळेत घालता बघूया. तिनेही तडक आव्हान स्वीकारले. पण सारेच फुकट. माझे रडणे जसे घरात कोणी मनावर घेतले नाही, तसे आजीचे बोलणेही कोणी कानावर घेतले नाही. अखेर फिरून एक प्रयत्न म्हणून सरस्वती आईली की घरातून लक्ष्मी जातली, असे एक आर्थिक सत्य तिने आबांच्या कानी घातले. पण आबांचा चंग अभंगच राहिला. त्यामुळे आजी अतोनात अस्वस्थ झाली. आजी अस्वस्थ होण्याचे आणखी एक खाजगी कारण होते. कोठीच्या खोलीत एका कोपऱ्यातल्या खिडकीत बसून चोरून विड्या ओढायची तिला सवय होती. तिला अधूनमधून बारक्या विड्या आणून देण्याचे चोरटे काम माझ्याकडे लागलेले होते. बुल्या रावताच्या दुकानात मला आठवते त्यावेळी एका पैशाला 6 विड्या मिळत असत आणि शेवकांडीचे लाडू एका पैशाला 4 मिळत असत. आजीने थरथरत्या हाताने माझी मूठ दाबली की तांब्याचे गरम नाणे माझ्या हाताला लागे. त्या एका पैशात 3 विड्या आणि 2 लाडू घेऊन मी घरी येई. त्यामुळे पैशाला 3 विड्या मिळतात असा काळा बाजारी दर आजीच्या हिशेबाला लावणे मला भाग पडले होते. घरी येईपर्यंत रमत गमत 2 लाडू चघळत खायचे आणि वर गवताच्या 2 काड्या चावीत सालसूतपणे कोठीच्या खोलीत जायचे आणि खिडकीच्या वरच्या कोपऱ्यात विड्या ठेवून मांजराच्या पावलाने बाहेर पडायचे. हे एक अंगवळणी पडलेले काम होते. दिवसातून 2-3दा तरी हे काम करावे लागत असे आणि लाडवाचा वास तोंडाला येऊ नये म्हणून गुरांसारखा गवताचा रवंथही करावा लागत असे. कारण आजी तशी संशयी होती. पैशाला 3 विड्या हा दर तिला महाग वाटत असे
आणि शंकेचे निरसन करण्यासाठी अधूनमधून छापा घातल्याप्रमाणे माझे दंड पकडून ती माझ्या तोंडाचा वास घेत असे. पण तिचे विड्या ओढण्याचे काम चोरून होत असल्यामुळे बुल्याच्या विड्यांचा दर काय हे तिला कधीच कुणाला उघडपणे विचारता आले नाही. मी शाळेत गेलो तर विड्या आणून कोण देणार अशी चिंता तिच्या मनात घर बांधित होती. तू शाळेत गेलोय तर माझ्या इड्यांचा रे काय असे ती दबलेल्या चोरट्या आवाजात म्हणायची. आणि विड्या आणण्याचे काम केले नाही तर शेवकांडीचे लाडू कसे खायचे असा प्रश्न माझ्याही मनात वाळवीसारखा चिकटून असायचा. एकदम एका दिवसापुरत्या 2-3 पैशांच्या विड्या आणून ठेवण्यास आजीचे मन धजत नसे. एकदम एका वेळी 3 पैसे खर्च करायचे म्हणजे काय, आणि एकदम 3 पैशांच्या विड्या आणणेही माझ्या पथ्यावर पडण्यासारखे नव्हते. कारण बुल्याने कडक गुळ वापरून तयार केलेले शेवकांडीचे लाडू कडाकड फोडून खायचे म्हणजे दात पडताहेत की लाडू फुटताहेत हेही धड कळत नसे. त्यामुळे बुल्याच्या दुकानापासून घरी येईपर्यंत 5-6 लाडू खाऊन संपवणे कठीण होते. 2 लाडू कसे बसे खाऊन व्हायचे. त्यामुळे 3दा विड्या आणणे हे मला अधिक सोयीचे होते. थोडक्यात विड्यांच्या विचाराने आजी आणि लाडवांच्या विचाराने मी विद्यार्जनाच्या विरुद्ध होतो. पण घरात मला आणि माझ्या आजीला अजिबात महत्व नव्हते. एक पोर आणि दुसरी म्हातारी विचारतो कोण. शिक्षण नको खरा, पण खंड्याचो पावतो लिहिण्यापुरते तरी शिक्षण होया. एक चपखल युक्तिवाद करीत आबांनी आपला हट्ट अखेरीस तडीस नेला. सोमवार उजाडला. 10 वाजत आले. आबा म्हणाले, आपू शाण्यासारखो शाळेत चल. पण आपू ऐकणारा नव्हता. मी जबरदस्त धांगडधिंगा घातला. मी असा धिंगाणा घालणार हे बहुधा आबांना ठाऊकच होते. म्हणून त्यांनी आडदांड प्रकृतीच्या दादुल्याची खास योजना केली होती. मीही तसा कमी हट्टी नव्हतो. गडबडा लोळलो, चिक्कार लाथा झाडल्या. पण दादुल्या तरी कुठे कमी होता. त्याने मला बगलेत पकडले जसा काही तो माझी मुंडी पिरगळण्याच्याच कामावर होता. पण मीही क्षणभर तरी डरलो नाही. मी माझी नखे बाहेर काढली आणि दादुल्याचे केसाळ पोट खूप ओरबाडून काढले. पण तो कसला ऐकतो. आंब्याच्या झाडावर आंबे उतरण्यासाठी चढल्यावर हुबल्यांकडून चावून खाऊन घ्यायची त्याला सवय. त्याने मला सपशेल उलटा केला आणि लांडी विजार वरून खाली ओढली. कशी बशी कमरेत अडकवली. अशा ताकदीच्या जोरावर पहिले वस्त्र अंगावर चढताच मी अर्धा मुर्धा नामोहरम झालो. तेवढ्यात आबांनी खालून खमीस चढवून ते वर ओढले. आज घालू उद्या घालू म्हणता म्हणता तंग आखूड झालेला कोट माझ्या अंगावर जबरदस्तीने चढवला गेला. तो कोट इतका तंग होता की तो अंगात चढवताच मी जवळजवळ पुरता जखडला गेलो. मला हालचाल सुद्धा करणे कठीण झाले. तेवढ्यात आईने जरीची वेलबुट्टी असलेली मखमली टोपी आणली. दादुल्याने ती डोक्यावर ठेवली आणि वर मुटका आपटला. त्याबरोबर टोपी भुवयांवर आली आणि मी जवळपास आंधळाच झालो. अशा रीतीने खुद्द पोशाखातच मी जायबंदी झालो. वेशातच आवेश मेला. तेव्हा दादुल्याने विसर्जनासाठी गणपती उचलावा तसा मला वर उचलला. नाहीतरी प्रतिवर्षी आमचा गणपती आणण्याचे आणि पोचवण्याचे काम तोच करायचा. पाटी पेन्सिलीची पिशवी आणि बसायचे गोंडपाट घेऊन आमचा नाऱ्यागडी गणपतीचीच वाट बघत अंगणात उभा होता. आजपर्यंत आमच्या घरात अनेकांचे जे थोडेफार शिक्षण झाले त्या सर्वांच्या पाटी पेन्सिलीच्या पिशव्या आणि त्यांचे गोंडपाट शाळेत पोचवायचे काम याच नाऱ्याने केले होते. शेवटी दादुल्याने माझी मोटली शाळेच्या दरवाजासमोर आणली. शाळा आमच्या घरासमोरच होती. एक अखेरचा प्रयत्न म्हणून अंगात उरलेली सारी ताकद एकवटून मी दंगा धडपड करीत होतो. पण 135 नारळांची गोण लीलेने उचलणारा दादुल्या माझी कसली पर्वा करतो.
माझी सारी धडपड हसत पाहत तो शाळेच्या दारासमोर उभा राहिला, कारण तोपर्यंत फक्त 10:30 वाजले होते. विनायक बुवांच्या मुहूर्ताप्रमाणे 7 मिनिटे बाकी होती. मला अखेरची धडपड करायला आता फक्त 7च मिनिटांचा अवधी होता. खिशातले साखळीचे घड्याळ हातात धरून आबाही शाळेच्या दारापाशी उभे होते. राहिलेली 7 मिनिटे ती ओरडून घेत होतो. किंचाळून किंचाळून आकाश पाताळ एक करीत होतो. नाऱ्याने आत जाऊन गोणपाट अंथरून ठेवला होता. जमीनदाराचा पोरगा म्हणून बाकीच्या पोरांना खाली हटवून पहिल्या नंबराला माझा गोणपाट लावण्यात आला होता. दरम्यान सारी पोरे आणि मास्तर खिडक्यात झुंबड करून गंमत पाहत होती. त्यांना गंमतच ती. या साऱ्या गडबडीत अखेरीला 10:37 वाजले. दरवाजावर आडवा धरलेला हात आबांनी खाली केला आणि दादुल्याने गणपती आत नेला आणि जवळजवळ श्रींचे विसर्जन करावे तशा पद्धतीने त्याने मला गोणपाटावर आपटले. त्यानंतर आबा आणि नाऱ्या घरी गेले. मीही नाकावर उलटा सुलटा हात मारीत नाईलाजास्तव लढा मागे घेतला. हतबल होऊन आसन मांडी ठोकली. शाळेकडे आबा आले होते म्हणून लावलेली कोटाची बटणे सोडत बागायतकर मास्तर पुढे आले. वेताची छडी टपटप हलवीत म्हणाले, उभा राहा बरे. मी उभा राहिलो. उभं राहून श्री गणेशा काढावा लागतो की काय या विचारात असतानाच बागायतकर मास्तर म्हणाले, तुमानीची बटणे लाव बघू, नाहीतर पोस्टाची पेटी समजून आत पत्रे पडायची. सारी पोरे खदाखदा हसली. तेव्हा मास्तरांनी फक्त लिंबा एवढे डोळे वटारले आणि हातातली छडी अधिक जोराने हलवली. मग पोरे गप्प बसली. तुमानीची बटणे लावण्याआधी क्षणभर पळ काढण्याचा एक विचार मनात आला, पण पळ काढणे शक्य नव्हते. मास्तरांच्या हाती छडी होतीच. पोरांची वानरसेना होती, तीही त्यांनी अंगावर सोडली असती. शिवाय सर्वात मोठे संकट म्हणजे शाळेच्या पायरीवर दादुल्या चिऱ्याचा दगड बसवल्यासारखा बसून होता. सतत 8 दिवस तो असा बसून होता. मधून मधून पेंगट डुलक्या खायचा आणि वाऱ्याने सुद्धा दरवाजा हल्ला तरी एकदम सताट डोळे उघडून चौफेर बघायचा. या एवढ्या कामाबद्दल त्याला रोज एक नारळ मिळायचा. शिवाय आपू कसा पळायच्या बेतात होता आणि आपण कसे डोळे वटारले वगैरे काल्पनिक कथा आईला सांगून चोर आणखी पेजही पोटात ढकलायचा. अखेर 8-10 दिवसांच्या सवयीने मी शाळेत रुळलो. सुता सारखा सरळ आलो. श्री गणेशावर हात बसला. पाटीवर कोळसा उगाळून ती काळी कुट्ट करण्यात वेळ जाऊ लागला. अंकलिपीत घावमारीचे पान ठेवून त्या पानाच्या कंगोऱ्यात कसे कोंब फुटतात ते पाहण्यात गंमत वाटू लागली. मास्तरांकडून अधूनमधून पाठीत सपकन छडी ओढून घेणे, कान पिरगळताच डोळ्यांसमोर सूर्याची पिल्ले उभी राहणे, डोक्यावर उलटी मूठ बसताच नजरेसमोर अंधार पसरणे. 1 ना 2 साऱ्या सजा भोगता भोगता दिवस जाऊ लागले.